My friends, last period we discussed about the activities given in warming up. We have learnt about 3 activities in unit number 3.5, Great Scientist, and page number 88. Today we are going to learn about the great scientist Michael Faraday's lesson. First of all, I am going to read and explain this life sketch, life story of the Michael Faraday. Here, this lesson is the best life story of great scientist Michael Faraday. He had done hard work, persevered, and achieved a great success in his life. Never compromised with the difficulties, and with his hard effort, he invented many new things. In this lesson, the first part tells us about the childhood days of the Michael Faradays. He was born in a poor family. He had a speech defect. He worked with a bookbinder, and that time he read many books there. He heard the scientist Davy's lecture and inspired by him. He became the assistant and helped him in his laboratory. Faraday had never give up attitude. He was given a difficult project and he gave the birth of so many electrical things like fans, AC, generator. मित्र हो, आपण ह्या पाठामध्ये मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाविषयीची माहिती पाहणार आहोत. मायकल फॅरेडे यांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला आणि लंडनमध्ये असणाऱ्या एका शहरामध्ये अतिशय घाणेरड्या अशा वस्तीमध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु त्यांच्या कठोर परिश्रमामुळे, चिकाटीमुळे त्याने आपल्या जीवनामध्ये अत्युच्च असं यश गाठलं आणि ते संपूर्ण देशालाच नव्हे तर जगविख्यात ते ठरले. वयाच्या 12व्या वर्षी दारिद्र्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. ज्या वेळेला त्याने शाळा सोडली त्यावेळेला लगेच वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी बुक बाइंडरचं काम चालू केलं. दिवसभर शेकडो पुस्तकं बुक बाइंडिंग करायचे आणि रात्रीच्या वेळेला झपाटल्याप्रमाणे ती पुस्तकं ते वाचून काढायचे आणि या पुस्तकाच्या वाचनाच्या प्रेरणेमधूनच ते एक महान शास्त्रज्ञ झाले. वयाच्या 21व्या वर्षी सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्याजवळ दारिद्र्यच होतं आणि त्यावेळेला सुद्धा त्याने एक महान शास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्ही यांचं भाषण ऐकण्याची त्यांना संधी मिळाली. ज्या वेळेला त्यांचं भाषण त्यांनी ऐकलं त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला की आपण आपल्या आयुष्यामध्ये एक महान शास्त्रज्ञ म्हणून व्हायचं. पुस्तकं विकण्याचं वगैरे काम आपण करायचं नाही, तर त्या शास्त्रज्ञानं लिहिलेली पुस्तकं म्हणजे स्वतः लिहिलेली पुस्तकं आपण विकायची, हा संकल्प त्यांनी त्यावेळेला ठरवला आणि ते एक जीवनामध्ये महान शास्त्रज्ञ झाले. आज आपण पाहतो की इलेक्ट्रिक वस्तू जे आहेत, इक्विपमेंट्स जे आहेत, साधनं जी आहेत, ती साधनं केवळ आणि केवळ त्यांच्या श्रमामुळं आज आपण पाहतो, त्याचा उपभोग घेतो. उन्हाळ्यामध्ये आपण फॅन चालू करतो, AC चालू करतो, त्याचं श्रेय या मायकल फॅरेडेंना जातं. विजेची जी जी उपकरणं आहेत, लाईट गेली, जनरेटर आलं, जनरेटरचं श्रेयसुद्धा मायकल फॅरेडेंचं आहे. असा हा पाठ
एक प्रेरणा देणारा पाठ आज आपण इथं पाहणार आहोत. तर पाहूया पान नंबर 89 वरती त्यांच्या जीवनाविषयीची, त्यांच्या जीवनचरित्राविषयीची माहिती आपण इथं पाहूया. लुक ऑन पेज नंबर 89. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान शास्त्रज्ञ. इन द बॉक्स, इन द स्क्वेअर देर इज गिवन वन सेंटेन्स. लुक दिस सेंटेन्स. ग्रेट सायंटिस्ट आर persevering and never deterred by difficulties. persevering चिकाटीनं श्रम करणे, and deterred म्हणजे ना उमेद, नेवर कधीही ना उमेद न होणे, म्हणजे थोर शास्त्रज्ञ हे चिकाटीनं काम करत असतात. अडचणीमुळं ते कधीही नाउमेद होत नसतात. या पाठामधून हा पाठ शिकल्यानंतर आपण या मायकल फॅरेडेंच्याकडून एक धडा घ्यायचा आहे, एक प्रेरणा घ्यायची आहे. आपण सुद्धा त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात आलं? म्हणजे थोर माणसं जी असतात ते कितीही अडचणी आले, कितीही अडथळे आले, जीवनामध्ये कधीही नाउमेद होत नसतात. ते चॅलेंज ते स्वीकारत असतात. लुक in your book on page number 89, the first paragraph. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of the modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. This is the first paragraph. In this paragraph, the great scientist Michael Faraday was one of the famous scientists, and he worked on electricity, and in his life there are so many difficulties, but he was overcome on all the difficulties and he became a great scientist in that age. First line, Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of the modern times. आधुनिक काळामधील एक नामवंत शास्त्रज्ञ, एक संशोधक म्हणून मायकल फॅरेडेंना मानलं जातं. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड कन्सिडर्ड, मानलं जातं, समजलं जातं. रिगार्डेड, दिस फर्स्ट वर्ड, नोट डाऊन इन युअर नोटबुक. ॲज अ वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड, फेमस्ड, नामांकित, नामवंत, सायंटिस्ट शास्त्रज्ञ. and inventors संशोधक of the modern times आधुनिक काळामधील एक नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधक म्हणून मायकल फॅरेडेंना समजलं जातं, मानण्यात येतं. दिस इज द फर्स्ट सेंटेन्स. His work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. His work on electricity, विजे संदर्भामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आज सुद्धा is still a subject of study, आज सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. In the form of Faraday's laws, फॅरेडेचे नियम या स्वरूपामध्ये अभ्यासासाठी आज सुद्धा त्यांचे विषय शिकविले जातात. सेकंड सेंटेन्स, बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. इन्स्पिरेशनल, स्फूर्तिदायक, प्रेरणादायक. लाईफ स्टोरी, जीवनातील क्षण किंवा जीवनातील काही गोष्टी, जीवन कहाणी. पण अगदीच थोड्या लोकांना त्यांच्या जीवनाची कहाणी माहीत आहे. मायकल फॅरेडे माहीत आहेत सगळ्यांना. मायकल फॅरेडे इज अ वेल नोन
distinguished scientists and inventors is new to everyone, but very few people they knew about the life story of the Michael Faraday. पण अतिशय थोड्या लोकांना त्यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती आहे, which is all about courage and fighting against the odds. त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडून गेल्या. करेज म्हणजे धैर्य, अँड फायटिंग म्हणजे झगडणे, अगेन्स्ट विरोधामध्ये, ऑड्स म्हणजे अडचणी. त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनेक प्रसंग, अडचणी यांच्या विरुद्धचा, प्रतिकूल गोष्टींचा सामना त्यांनी कसा केला याबाबतची माहिती अगदीच थोड्या लोकांना माहिती आहे. लक्षात आलं? सेकंड पॅरेग्राफ. नाउ इन दिस सेकंड पॅरेग्राफ वी रीड अबाउट Michael Faraday's childhood days, where he born, in which place he born, how he was unable to speak. All the information is given in this paragraph. His childhood days, when he left his school, all the information is given in this second paragraph. Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. Michael Faraday was born into a poverty-stricken, दारिद्र्यानं गांजलेल्या अशा एका कुटुंबामध्ये मायकल फॅरेडेंचा जन्म झाला. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इनटू अ पॉवर्टी स्ट्रिकन, दारिद्र्यानं गांजलेल्या कुटुंबामध्ये, इन अ डर्टी लंडन सबर्ब उपनगर, डर्टी घाणेरड, असे एखाद्या गलिच्छ अशा उपनगरामध्ये दारिद्र्यानं गांजलेल्या अशा कुटुंबामध्ये मायकल फॅरेडेचा जन्म झाला. ही वुड प्रोनाउन्स रॅबिट ॲज अ वॅबिट. ही वुड प्रोनाउन्स उच्चार करणे. ही वुड प्रोनाउन्स रॅबिट ॲज अ वॅबिट. बालपणामध्ये ते उच्चार करत असत, कारण त्यांचा वाचादोष होता, बोलण्यात अडकळत होते. रॅबिट हा शब्द सुद्धा त्यांना बोलता येत नव्हता, त्याच्याऐवजी ते वॅबिट असं म्हणायचे. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. स्वतःचं नाव सुद्धा त्यांना बोलता येत नव्हतं. ही कुड नॉट से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅरेडे. स्वतःचं नाव फॅरेडे हे सुद्धा त्यांना उच्चारता येत नव्हतं. फॅरेडेच्या ऐवजी ते काय म्हणायचे? फॅरेडे. हिअर इज गिवन वन सेंटेन्स. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. He could not say his own name. Make an affirmative sentence. This is the negative sentence. Make affirmative sentence. Here not is used here. Therefore he was unable to say his own name. हे स्वतःचं नाव सुद्धा सरळ घेऊ शकत नव्हते. He could not even say his own name and would call himself Faraday. ते स्वतःला फॅरेडे असं म्हणत असत. Other children laughed at him and teacher did not help him either.
and in that school the other children laughed at him because of his speaking to Vavid, and the teacher did not help him. शिक्षक सुद्धा त्याला मदत करत नव्हते किंवा व्यवस्थित माहिती देत नव्हते. इतर विद्यार्थी बोलत होते, इतर विद्यार्थी सुद्धा त्याच्याकडे पाहून हसत होते. When he was 12, his mother was forced to take him out of the school. ज्यावेळा त्यांचं वय 12 वर्ष झालं त्यावेळेला काय केलं, त्यांच्या आईनं त्याला शाळेतून काढून टाकलं. His mother was forced to take him out of the school, thus putting an end to his formal education. To put an end is the phrase of this sentence. To put an end, शेवट होणे, चा शेवट होणे. जरा सांगा किती. Thus, अशा प्रकारे putting an end to his formal education, औपचारिक शिक्षण पद्धतीचा त्यांचा अशा पद्धतीने शेवट झाला. Understand this paragraph. In this paragraph, Faraday was born in a poor family in a dirty place. He was unable to speak. When he was only 12 years old, he left his school because of his poverty. दारिद्र्यामुळे त्यांना वय वर्ष 12 झाल्यानंतर शाळा सोडून द्यावी लागली. At 13, वय वर्ष 13 झाल्यानंतर. However, he started working with a bookbinder. म्हणजे वय वर्ष 13 झाल्यानंतर पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे त्यांनी काम करायला सुरुवात केली. Binding hundreds of books during the day and staying up all night to read them. At the daytime, he bind hundreds of books, and at the night time, he stay up to read all these books. वाचनाची त्यांना किती आवड होती, वाचनामुळे त्यांच्या जीवनामध्ये किती परिवर्तन झालं हे या पाठामध्ये इथं सांगितलेलं आहे, ह्या उतार्यामध्ये इथं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण सुद्धा वाचनाचा हा जो छंद आहे तो छंद स्वतःला लावून घेतला पाहिजे. वयाच्या 12व्या वर्षी जरी शाळा सोडली तरी सुद्धा ते बुक बाइंडिंगच्या कामाला लागले. बुक बाइंडिंग करत असताना दिवसभर शेकडो पुस्तकं ते बुक बाइंडिंग करायचे आणि रात्रीच्या वेळेला काय करायचे, ते पुस्तकं वाचून काढत असायचे. Reading thus became his obsession. Obsession म्हणजे झपाटल्याप्रमाणे वाचन करणे. The hobby, छंद, obsession. Write down this word. Hobby. Reading thus became his obsession. म्हणजे वाचनाचा अशा पद्धतीने त्यांना छंद लागला. One day he came across a book on the electricity which had been sent to his master for binding. एके दिवशी त्यांच्या मालकानं काय केलं, इलेक्ट्रिसिटी, विजेसंदर्भात एक पुस्तक बांधण्यासाठी त्यांना दिलं. He started reading it and was completely hooked. पूर्णपणे हरवून गेले. हुक्ड, HOOKED, हुक्ड, आणि स्वतःला कम्प्लिटली ते हरवून गेले, त्यामध्ये गुंतून गेले. That was his first introduction to the subject of electricity. आणि पहिल्यांदाच विजे संदर्भामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आलेला तो पहिलाच परिचय होता. It was the first introduction about the electricity which soon became a lifelong fascination.
लाईफ लॉंग फॅसिनेशन, फॅसिनेशन्स अट्रॅक्शन, आकर्षण असणे, लाईफ लॉंग आयुष्यभराचं आकर्षण ठरलं. आणि पहिल्यांदाच त्यांनी जे विजेसंदर्भामध्ये इलेक्ट्रिसिटी संदर्भात जे पुस्तक त्यांनी वाचलं आणि ते वाचल्यानंतर इतके गुंतून गेले वाचनामध्ये, पूर्ण आयुष्यभर त्या विजेच्या संदर्भामध्ये त्यांना आकर्षण लागून राहिलं, आकर्षित झाले. When he was 13 years old, that time he worked as a bookbinder. The whole day he worked, and during the night time he read all the books. He read the books of electricity and he changed his life. This is the turning point in his life. त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण तिथून मिळालं. Understand this paragraph? Next paragraph. Faraday was still poor at 21. वय वर्षे 21. तरी सुद्धा जीवनात प्रगती नव्हती, आर्थिक प्रगती नव्हती, तरी सुद्धा ते गरीबच होते. Once a friend gave him a free ticket to a public lecture and a demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये हम्फ्रे डेव्ही या शास्त्रज्ञाचं एक लेक्चर ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे त्यांचं भाषण आणि त्यांचा प्रयोग त्या तिथं ठेवण्यात आलेला होता. रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये लंडनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचं तिकीट त्याच्या फॅरेडेंच्या एका मित्रानं त्यांना मोफत दिलं. बघा आयुष्यामध्ये कशा कशा पद्धतीनं वेगवेगळे वळण माणसाला मिळत जातात. पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी संदर्भात पुस्तक त्यांच्या वय वर्ष 13च्या दरम्यान पडलं, वाचून काढलं. तिथून इलेक्ट्रिकल विषयी त्यांना आकर्षण निर्माण झालं. पुढं वय वर्षे 21व्या वर्षी त्यांना हम्फ्रे डेव्ही या शास्त्रज्ञांचं एक लेक्चर ऐकण्याची संधी मिळाली आणि पूर्णच त्यांचं जीवन बदलून गेलं. रेनाउंड फेमस्ड प्रसिद्ध केमिस्ट, रसायनशास्त्रज्ञ, रेनाउंड केमिस्ट, प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्ही. डेमॉन्स्ट्रेशन सादरीकरण करणे, प्रयोग करणे. लेक्चर भाषण देणे. म्हणजे लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये हम्फ्रे डेव्ही एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाचं भाषण आणि त्याच पद्धतीनं सादरीकरण ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचं तिकीट या फॅरेडेंना मित्रानं मोफत दिलं. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल्स, लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ द कॉन्व्हर्सेशन. आणि त्यावेळेच्या भाषणाचा विषय काय होता? केमिकल्स अँड लाइटिंग, इलेक्ट्रिकल लाइटिंग, हे 2 विषय होते त्यांच्या भाषणाचे. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज. त्या काळामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या भागामध्ये असणाऱ्या शास्त्रज्ञांचा विषय काय होता? चर्चेचा. कॉन्व्हर्सेशन म्हणजे चर्चा. चर्चेचा विषय काय होता? केमिकल अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग, विद्युत प्रकाश आणि रसायन. हे 2च चर्चेचे विषय त्या शास्त्रज्ञांच्या मध्ये होते. 70, टर्न द पेज अँड सी ऑन पेज नंबर 90. 70 years later, across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. आणि बरोबर 70 वर्षानंतर अमेरिकेमध्ये, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, अमेरिकेमध्ये अक्रॉस द अटलांटिक ओशन, महासागराच्या पलीकडे, अटलांटिक महासागराच्या पलीकडे म्हणजे अमेरिकेमध्ये
द सेम वर्क इनेबल्ड थॉमस एडिसन. थॉमस एडिसननं हाच प्रयोग चालू केला आणि त्यानं काय केलं, टू प्रोड्यूस द फर्स्ट कॉन्सिस्टंट लाईट बल्ब. पहिल्यांदा सातत्यानं ऊर्जा देणारी, सातत्यानं प्रकाश देणारा त्यानं दिवा बनविला. एडिसननं माहीत आहे सगळ्यांना, एडिसननं पहिल्यांदा दिव्याचा शोध लावला. याच्यापूर्वी 70 वर्षापूर्वी ह्या संशोधनाला सुरुवात झालेली होती आणि मग अमेरिकेमध्ये एडिसननं या बल्बचा शोध लावला. लक्षात आलं? हू प्रोड्युस्ड द फर्स्ट कॉन्स्टंट लाईट बल्ब असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर या उतार्यामध्ये दिलेलं आहे. दॅट डे इन 1812 1812 मध्ये फॅरेडे वॉज अ स्पेलबाउंड मंत्रमुग्ध झाला. कशामुळं? बाय डेव्हीज लेक्चर. डेव्हीच्या भाषणानं तो मंत्रमुग्ध झाला, एवढा भारावून गेला. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूइड. भाषण ऐकता ऐकता त्यानं टिपणं काढायला सुरुवात केली होती. ही केप्ट टेकिंग द नोट्स कशा संदर्भामध्ये? अबाउट द मिस्टरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूइड. विद्युत प्रवाहाच्या गूढ फ्लूइड तीव्रतेविषयी त्यानं टिपणं काढायला चालू केलेली होती. व्हेन ही लिसनड द डेव्हीज लेक्चर दॅट टाइम ही केप्ट टेकिंग द नोट्स अबाउट द मिस्टरियस इलेक्ट्रिक फ्लूइड. अंडरस्टँड यू? He was so engrossed, he was so spellbound of the lecture of Humphrey Davy. त्या भाषणामध्ये तो इतका मंत्रमुग्ध झालेला होता, इतका गुंतून गेलेला होता, इतका तल्लीन झालेला होता. इनग्रॉस तल्लीन होणे. इन द लेक्चर ह्या भाषणामध्ये तो इतका तल्लीन झालेला होता दॅट ही फॉरगॉट. फॉरगेटचं भूतकाळ, फॉरगॉट विसरला. ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. अपलॉड टाळ्या वाजविणे. क्राऊड प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. त्या टाळ्या वाजवण्याचं भान सुद्धा या फॅरेडेला नव्हतं. फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड व्हेन ही वेंट बॅक. भाषण संपलं, घरी गेला. हिज नोट्स वेअर सो कॉम्प्रेन्सिव्ह विस्तृत, व्यवस्थित, स्पष्टीकरणासहित. त्यानं त्या भाषणामध्ये काढलेले नोट्स एवढे व्यवस्थित होते, एवढे विस्तृत होते, एवढे कॉम्प्रेसिव्ह होते दॅट ही बाउंड देम इनटू अ बुक. त्या नोट्सला त्याने त्या पानांना एकत्रित बांधणी केली, त्याचं पुस्तक तयार केलं. ही बाउंड देम इनटू अ बुक. त्या नोट्सचं त्यानं पुस्तक तयार केलं. अँड मीनिंग टू गिफ्ट इट टू अ डेव्हीज समडे. एके दिवशी आपण डेव्हीला हे गिफ्ट म्हणून द्यायचं. डेव्ही हम्फ्रे who was a great scientist on that age, and he decided that one day I will gift to this book to the Davy. एके दिवशी आपण डेव्हीला ते पुस्तक भेट द्यायचं असं त्यानं ठरवलं. Faraday decided that day that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist. And on that day when he listened Davy's lecture, that time he decided that one day I will become a great scientist in this world. ज्यावेळा त्यानं त्याचं भाषण ऐकलं त्यावेळा त्यानं निश्चय केला, एके दिवशी मी या जगामधला महान शास्त्रज्ञ होणार असं त्यानं निर्णय घेतला. जस्ट वॉन्ट टू सेल द बुक्स. पुस्तकं वगैरे विक्री करणार नाही तर मी एक महान शास्त्रज्ञ होणार.
ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट, गुड इनफ, इतका मोठा शास्त्रज्ञ होणार, टू राईट हिज ओन बुक्स, स्वतःची पुस्तकं मी लिहिणार, स्वतः जे संशोधन करेन त्या संशोधनाचे विषय मी त्या पुस्तकामध्ये लिहिणार, असा निर्णय फॅरेडेनं त्या दिवशी घेतला. डेव्ही बिकेम हिज अ रोल मॉडेल. डेव्ही हा त्याचा आदर्श ठरला. त्यानं रोल मॉडेल कोणाला ठरवलं होतं? डेव्ही हम्फ्रे या शास्त्रज्ञाला ठरवलेलं होतं. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम, पण एक अडचण त्यामध्ये आलेली होती. कोणती? ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस. त्याला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. बिकॉज ही वॉज बॉर्न इन अ व्हेरी पॉवर्टी फॅमिली, व्हेरी पुअर फॅमिली, अँड ही हॅड नो मनी. He had born in a dirty place. Therefore, he has no social status. अडचण काय होती? त्याला सामाजिक दर्जा मिळालेला नव्हता. तो अतिशय दारिद्र्यामध्ये वाढलेला होता. सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. त्याच्याजवळ पैसा नव्हता. आणि मग हा हम्फ्रे डेव्ही याला जवळ तरी कसा घेणार? पण त्यानं हम्फ्रे डेव्हीला आदर्श मानलं. Davy became his role model, but there was a problem. He did not have the social status, money or the education to pursue the science. त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता नव्हती. Faraday thought it would be a wonderful if Davy became his mentor, गुरु, टीचर. जर माझ्या आयुष्यामध्ये डेव्ही सारखा गुरु मिळाला तर काय मजा येईल, काय आश्चर्य होईल, असं फॅरेडे स्वतःशीच म्हणाला. बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. दिस इज द निगेटिव्ह सेंटेन्स. चेंज इट इनटू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. पहिल्यांदा डेव्ही कबूल झाला नाही. आता हेच वाक्य अर्थ न बदलता त्याचा आपण अफर्मेटिव्ह होकारार्थीमध्ये करायचा आहे. डेव्ही डिसॲग्री इनिशियली म्हणजे डेव्ही सुरुवातीला नाकबूल झाला. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. आणि फॅरेडे हा डिजेक्टेड म्हणजे हताश झाला नाही. डेव्ही सारखा गुरु आपणाला मिळाला नाही म्हणून हताश झाला नाही, तर ही जस्ट केप्ट ट्राईंग. तो काय करत राहिला? ही जस्ट केप्ट ट्राईंग. तो प्रयत्न करतच राहिला. द रिमेनिंग पार्ट ऑफ द